नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही सुंदर रांगोळी, मोत्याची रांगोळी कशी बनवायची हे बघणार आहोत. ही दिसायला जरी थोडी किचकट दिसत असली तरी ही बनवायला खूप सोपी आहे. तर चला आपण याला लागणारं साहित्य बघून घेऊ. तर ही रांगोळी बनवायला आपण आता वापरणार आहोत लाल कलरचे मोती, हिरव्या कलरचे मोती आणि पांढऱ्या कलरचे मोती आणि हे सर्व मोती आपण 5 नंबरचे वापरणार आहोत. इथे एक कैची लागेल, एक सुई आणि नायलॉनचा धागा. चला तर बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले सुईमध्ये धागा घालून धाग्याच्या एका टोकाला मी असे नॉट करून घेतले आहेत. आणि आपण आता सर्वात पहिले धाग्यामध्ये एक 6 पांढऱ्या कलरचे मोती घालून घेऊ. धाग्यामध्ये मी 6 पांढऱ्या कलरचे मोती घातलेत. आणि त्या शेवटच्या मोत्यामधनं परत सगळ्या मोत्यांमधनं आपण एकदा धागा फिरवून घेऊ. आणि परत एक वेळेस शेवटच्याच लास्ट मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. यानंतर आपल्याला पुढचा जो ही पुढची लाईन जेव्हा कंप्लीट करायची आहे, म्हणजे पुढचा हा जो षटकोन कंप्लीट करायचा आहे, तिथे आपल्याला पांढऱ्या मोत्याबरोबर इथे गुलाबी मोती वापरला आहे, तर मी आता एक हिरवा मोती वापरणार आहे. तर आपण आता 4 पांढरे मोती घेऊ आणि एक हिरवा मोती घेऊ. पहिले 2 पांढरे मोती, मग एक हिरवा मोती, परत 2 पांढरे मोती, असे 5 मोती धाग्यामध्ये घेतले आहेत. आणि ज्या मोत्यामधनं धागा पुढे आलेला आहे त्याच्याच मागच्या दिशेने धागा पुढे करून घेऊ. हे बघा. त्यानंतर एक मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती लागेल. पहिले 2 पांढरे मोती, मग एक हिरवा मोती आणि मग एक परत पांढरा मोती, असे 4 मोती आपण धाग्यामध्ये घेतले. आणि ज्या मोत्यामध्ये आपला धागा आहे त्याच्या आधीचा जो मोती आहे, हे बघा, या मोत्यामधनं आणि हे 2 मोती, या 2 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेतोय. आणि एक मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता परत इथे 3 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती. पहिले 2 पांढरे मोती घालायचे सुईमध्ये, मग एक हिरवा मोती, मग परत एक पांढरा मोती. आधीचा षटकोनाचा पांढरा मोती आणि ज्यामध्ये आपला पांढरा धागा आहे तो, आणि एक पुढचा मोती, असे 3 मोत्यांमधनं मी एक वेळेस धागा पुढे करून घेते. परत 3 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती. पहिले 2 पांढरे मोती, मग एक हिरवा आणि मग एक परत पांढरा. हे बघा. आता हा आपला लास्ट सेकंड आहे, तर फक्त हे पहिले मी 2 ह्याच्यातनं घेतला आहे मोती पुढे. त्यानंतर आपल्याला आता हा लास्ट षटकोन इथे राहील, तर हा खालच्या षटकोनाचा एक मोती आणि आधी सर्वात पहिला षटकोन जो बनवला त्याचा एक मोती, असे 2 मोती आपण धागा पुढे करून घ्यायचा. धागा घट्ट ओढायचा. आता इथे 2 पांढरे मोती लागतील आणि एक हिरवा. एक पांढरा मोती, मग एक हिरवा आणि मग एक परत पांढरा मोती, असा सुईमध्ये घ्यायचा. आणि त्यानंतर हा आधीच्या षटकोनाचा एक खालच्या दिशेचा मोती, मग हा खालच्या षटकोनाचा एक मोती आणि साईडच्या, असे 3 मोत्यांमधनं हे बघा, असं धागा करून घ्यायचं. म्हणजे आपला पुढचा षटकोन तयार होतो आणि एक मोती धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा.
असा आपला एक षटकोन झाला आहे. आता आपण हा पुढचा षटकोन करणार आहोत. तर हा आता पुढचा षटकोन करताना आपल्याला एक षटकोन, एक पंचकोन, एक षटकोन, एक पंचकोन असा तयार करायचा आहे. तर चला तो बनवून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला एक षटकोन करायचा आहे पांढऱ्या मोत्यांचा. तर तिथे आपल्याला 4 पांढरे मोती लागतील, कारण आपल्या षटकोनाच्या मधल्या लाईनला आपण आहोत. तर इथे 2 मोती आहेत, आपल्याला 4च मोती ॲड करायचे. आणि या 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा आणि हिरव्या मोत्यातनं धागा पुढे काढून घ्यायचा. असे 3 मोत्यातनं आपण धागा पुढे करतोय. आता इथे आपल्याला इथे पंचकोन करायचं आणि आपल्याकडे 2 मोती आहेत, 3 लागतील. तर आपण काय करतो, आता इथे एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. पहिले एक पांढरा मोती ॲड करायचा, मग 2 हिरवे मोती. आणि हा जो आधीचा पांढरा मोती आणि हिरवा मोती या 2 मोत्यांमधनं धागा काढायचा. त्यानंतर हे जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा, एक षटकोन आणि जो हिरवा मोती आहे त्याच्यावर आपल्याला एक पंचकोन करायचं. परत आपण 2 पांढऱ्या मोत्यांवर आलो आहे, तर इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. हा पांढरा मोती आणि 2 हे पुढले पांढरे मोती, त्यामधनं धागा पुढे केला आहे आणि हा एक हिरवा मोती धागा पुढे काढून घ्यायचा, सरकवून घ्यायचा. आता इथे 2 मोती आहेत, आपल्याला 3 मोती लागतील. तर 2 हिरवे आणि एक पांढरा. पहिले एक पांढरा मोती घालायचा सुईमध्ये, मग 2 हिरवे मोती घ्यायचे. आधीचा पांढरा आणि हिरवा या 2 मोत्यांमधनं धागा सुई पुढे करून घ्यायची आणि या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करून घेतला. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. हे बघा, 2-3 पांढरे आणि पुढचा एक हिरवा मोती धागा पुढे करून घ्यायचा. एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती. या पांढऱ्या, हिरवा आणि मग 2 पांढरे. अशाच प्रकारे आपण पूर्ण हे कंप्लीट करू. ह्या लास्ट पंचकोन करायचं. त्याच्यासाठी आपण फक्त 2 हिरवे मोती घातले आहेत, कारण ते 2 पांढरे आणि हिरवा मोती आहेच. तर हा एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा अशा 3 मोत्यातनं धागा काढून घ्यायचा. हा आपला पंचकोन प्लस षटकोनचा हा एक राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. आता या पांढऱ्या मोत्यातनं धागा वर करून घेऊ पुढच्या सर्कलसाठी. आपला हा एक राऊंड कंप्लीट झाला आहे. पुढचा राऊंड आपल्याला जो करायचा आहे तो चौकोनमध्ये राहील. तर आता आपण इथे पहिले एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. एक पांढरा आणि 2 हिरवे. आणि या पांढऱ्या मोत्यामध्ये आपण धागा घेतलेला आहे, तर त्याच्या बॅक साईडने धागा पुढच्या मोत्यामध्ये सरकवून घ्यायचा आहे. दुसऱ्या पांढऱ्या मोत्यामध्ये अशा 2 मोत्यांमधून आपण धागा काढला. आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याकडे 2 पांढरे मोती आहेत, त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये 2च मोती घालायचे चौकोन कंप्लीट करण्यासाठी. आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधनं आणि मग पुढच्या हिरव्या मोत्यामधनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा, आता इथे आपल्याला
इथे आपल्याला आता 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. आणि ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्या आधीचा हिरवा मोती आणि हा हिरवा मोती आणि प्लस हा पुढचा एक हिरवा मोती, 3 हिरव्या मोत्यांमधनं धागा पुढे करायचा आहे. आता इथे आपल्याला एक हिरवा आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. पहिले एक हिरवा आणि मग एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे आणि इथे एक पहिला पांढरा आणि मग हा हिरवा मोती आणि हा पुढचा पांढरा मोती, या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा. आता इथे आपल्याला पांढऱ्या मोत्यावरती एक पांढरा मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा. एक पांढरा आणि एक हिरवा. हा आधीचा हिरवा मोती, मग हा पांढरा आणि पुढचा पांढरा, अशा या 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करतोय. इथे आपल्याला 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत आता. या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधनं मग पुढच्या हिरव्या मोत्यामधनं धागा पुढे करायचा. इथे आता आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. आणि आधीचा हिरवा मोती आणि ज्यामध्ये धागा आहे तो, प्लस हा जो पुढचा एक हिरवा मोती आहे, 3 मोत्यांमध्ये हिरव्या मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेऊ. आता इथे आपल्याला एक हिरवा आणि एक पांढरा मोती लागेल. पहिले एक हिरवा मोती घालायचा, एक पांढरा मोती आणि हा पांढरा मोत्यामधनं मग हिरवा आणि परत एक पांढरा, अशा 3 मोत्यांमधनं सुई पुढे करून घ्यायची. आता इथे एक पांढरा आणि एक हिरवा मोती, पहिले एक पांढरा मोती मग एक हिरवा मोती, हा हिरवा मोती मग हा पांढरा आणि हा पुढचा पांढरा, अशा 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. इथे 2 हिरवे मोती घ्यायचे. ह्या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधनं आणि पुढच्या हिरव्या मोत्यामधनं, अशा 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 हिरवे मोती आणि पुढचा एक हिरवा मोती, या 3 हिरव्या मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेऊ. एक हिरवा मोती आणि एक पांढरा मोती, पहिले एक हिरवा मग एक पांढरा, पांढरा मग एक मधला हिरवा आणि हा एक पांढरा मोती, 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. एक पांढरा मोती मग एक हिरवा मोती, पहिले एक पांढरा मोती ॲड करायचा, मग एक हिरवा मोती, हा हिरवा मोती मग मधला पांढरा आणि हा साईडचा पुढचा पांढरा, अशा 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ. आता इथे 2 हिरवे मोती घ्यायचे. हे 2 पांढरे मोती आणि हा पुढचा हिरवा मोती. आता इथे 2 पांढरे मोती, तीन हिरव्या मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. आता एक इथे पहिले हिरवा मोती मग एक पांढरा मोती, हा जो साईडचा पांढरा मग खालचा हिरवा आणि हा पुढचा पांढरा, अशा 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. एक इथे पांढरा आणि एक हिरवा, पहिले एक धाग्यामध्ये पांढरा घेऊ मग एक हिरवा आणि हे बघा, अशा आपण 3 मोत्यांमधनं धागा काढून घेतला. आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती लागतील.
हे 2 पांढरे मोती, पुढचा हिरवा मोती. 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. इथे 2 आता पांढरे मोती घ्यायचे आणि या 3 हिरव्या मोत्यांमधनं धागा काढायचा, पुढे करून घ्यायचा. इथे 2 एक हिरवा आणि एक पांढरा मोती घ्यायचा. हा पांढरा मोती, मग हिरवा आणि एक पांढरा, असं 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्या. इथे एक पांढरा आणि एक हिरवा. पहिले एक पांढरा मोती, मग एक हिरवा मोती, पांढरा आणि हा पुढचा पांढरा मोती. अशा 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ. हे 2 हिरवे मोती, मग 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती. त्यानंतर पहिले आपण या 2 पांढऱ्या मोत्यांना, हा लास्ट आहे आपल्या सर्कलमधला, आणि हे पुढचे 2 पांढरे हिरवे मोती, यातनं धागा पुढे करून घेतला. आता इथे स्क्वेअर कंप्लीट करायला आपल्याला एकच पांढरा मोती ॲड करायचा आहे. तर हा पांढरा मोती, हे आपलं सर्कल इथे कंप्लीट झालं आहे आणि आता आपण धागा वरच्या दिशेला फिरवून घेऊ. हिरवा मोती, मग पुढचा हिरवा मोती आणि त्याच्या पुढे जो हा वरती हिरवा मोती, यामधनं धागावरती काढून घेऊया. चल, असा आपला हा एक इथला सर्कल कंप्लीट झाला आहे. तर आता हा जो आपला हिरवा मोती आहे त्याच्यावर आपल्याला 4 मोती ॲड करायचे. तर पहिले 2 हिरवे मोती घ्यायचे आणि मग 2 पांढरे मोती, आणि त्याच हिरव्या मोत्यामधनं आणि पुढच्या हिरव्या मोत्यामधनं आपण धागा पुढे करून घेऊ. हे बघा, इथे आता आपल्याला 2 मोती आहेत, 3च ॲड करायचे. तर 2 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती, हा आधीचा हिरवा मोती, हा खालचा हिरवा आणि हा साईडचा पांढरा मोती, या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा, एक आपली डिझाईन इथे अशी कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आता हा जो आपला पांढरा मोती आहे त्याच्यावरून आपण आता 3 हिरवे मोती ॲड करू. मधला पांढरा मोती, खालचा पांढरा मोती, ज्या मोत्यामधनं धागा आहे तो, आणि पुढचा पांढरा मोती, या 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेऊ. हे बघा, आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती घ्यायचे आहे. एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती, हा खालचा हिरवा मोती, मग हा पांढरा मोती आणि पुढचा हिरवा मोती, या 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेऊ. तर माझा इथे धागा संपला आहे, तर मी इथे याला गाठ करून दुसरा धागा घेते. इथे आता मी 2 हिरवे मोती आणि मग एक पांढरा मोती ॲड करते. हा पांढरा मोती,
पुढचा हिरवा आणि पुढे हा हिरवा मोती. 3 मोत्यांमधनं धागा आपण पुढे करून घेऊ. आता इथे 2 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा. 2 पांढरे आणि एक हिरवा. हा हिरवा, मग हा आणि त्यापुढे हा पांढरा मोती. 3 मोती धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे तिन्ही पण हिरवे मोती ॲड करायचे. मधला हे पांढरा, हा आणि पुढे हा पांढरा. 3 मोती धागा पुढे करून घ्या. एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती. ही रांगोळी दिसायला थोडी किचकट आहे, लक्षात येत नाही, म्हणून मी पूर्ण कुठली स्टेप स्किप न करता सर्व स्टेप दाखवते. तर हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, बट जर तुम्ही प्रोसेस सगळ्या फॉलो केल्यात तर ही रांगोळी कुठेच चुकणार नाही आणि जशी आहे तशी बनेल. तर आपण आता हा जो हिरवा मोती आहे, बघा पांढरा मोती आणि पुढचा हिरवा मोती, या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ. एक अर्धा सर्कल झाल्यावर मी फक्त माझ्या सांगितलेल्या स्टेप फॉलो करा. मी अर्धा सर्कल पूर्ण इन डिटेल सांगते आणि मग नंतर फक्त स्टेप दाखवते. दोन पांढरे मोती आणि एक हिरवा मोती. मधला हिरवा आणि पुढचा पांढरा. 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. 3 हिरवे मोती, मधला पांढरा आणि पुढचा पांढरा मोती. इथे आता एक पांढरा आणि 2 हिरवे मोती. हा हिरवा, एक पांढरा आणि हिरवा. बघा दोन हिरवे, पांढरा मोती, पांढरा हिरवा आणि पुढचा हिरवा. 3 मोत्यांमधला धागा पुढे करायचा. त्याचे 2 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती. आता हा हाफ सर्कल बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच. तर आता आपण फक्त प्रोसेस फॉलो करू आणि राहिलेला सर्कल कंप्लीट करून घेऊ.
इथे आता 3 हिरवे मोती घेतलेत. आणि हा इथला आपला लास्ट सेकंड पंचकोन रेडी झाला आहे. आता लास्टसाठी काय करायचं आहे, हा पुढचा मोती, त्याच्यावरचा हा मोती आपण धागा पुढे करून घेतला आहे. तर इथे आपल्याकडे 3 मोती आहेत, 2 मोती ॲड करायचे. तर 2 आपल्याला हिरव्या कलरचे मोती घ्यायचे आहेत, कारण पांढरा मोती आहेत इथे ऑलरेडी. मग हा हिरवा मोती, मग हा पांढरा मोती आणि त्याच्यावरचा हा पांढरा मोती. आणि या वरच्या पांढऱ्या मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा. असा आपला हा पण सर्कल एक तयार झाला आहे सुंदर. आता यानंतर आपल्याला इथे षटकोन घ्यायचे आहेत. हा जो नंतरचा सगळा पुढचा राऊंड राहील हा षटकोनाचा राहील. तर इथे आपल्याला आता लाल मोती वापरायचे आहेत पांढऱ्या मोत्याबरोबर. तर इथे आपण सगळ्यात पहिले 4 पांढरे मोती घेऊ. हे 4 पांढरे मोती घेतले आहेत. धागा आपला या मोत्यावरती आहे, त्याच्या आधीचा हा मोती, या 2 मोत्यांमधनं आणि पुढचे 2 हिरव्या मोत्यांमधनं धागा आपण पुढे करून घेऊ. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती घ्यायचे आहेत. पहिले एक पांढरा मोती, मग एक लाल मोती, परत एक लाल मोती, म्हणजे 2 लाल मोती ॲड करायचे एक पांढऱ्यानंतर. मग हा पांढरा आणि खालचे 2 हिरवे मोती. 3 मोत्यांमधनं धागा पुढे केला की हा पुढचा षटकोन तयार होतो. मग आता आपल्याला हा पांढरा आणि एक हिरवा, ह्या 2 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता 3 पांढरे मोती ॲड करायचे. हे 2 पांढरे मोती, हा हिरवा आणि हे 2 पुढचे हिरवे मोती, असं आपण धागा पुढे करून घेतोय. इथे परत एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती, लाल मोती. एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती. हा षटकोनाचा राऊंड सिंपल आहे, लगेच लक्षातही येईल. 1 2 3 मी तुम्हाला करून दाखवते. इथे आपल्याला 3 पांढरे मोती ॲड करायचे. अल्टरनेटच राऊंड घ्यायचे आहेत, षटकोन घ्यायचे आपल्याला. जिथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि नंतरच्या याला जेव्हा इथे हा शेप तयार होतो त्याच्या मधात 2 लाल मोती ॲड करायचे. पांढरा, हिरवा आणि पांढरा हा झाला आहे. त्याच्यानंतर हे 2 हिरवे मोती धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे परत एक पांढरा आणि 2 लाल. पांढरा मोती, मग हे 2 हिरवे आणि पांढरा आणि हिरवा, असे 5 मोत्यांमधून आपण धागा पुढे केला. तुमची सोयी जर तेवढे मोती पुढे धागा घेऊ शकत असेल तर एक टाईमला घ्यायचा, किंवा मग एक वेळेस 2 2 मोत्यांमधून धागा पुढे करायचा. इथे आता आपल्याला घ्यायचे आहेत 3 पांढरे मोती. हे 2 पांढरे मोती आणि हा हिरवा मोती. हे 3 मोती, पुढचे हे 2 हिरव्या मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. तेथे एक पांढरा आणि 2 हिरवे लाल. एक पांढरा मोती, 2 हिरवे मोती, यातनं आपण धागा पुढे सरकवून घेतला आणि एक हिरवा आणि एक पांढरा, अशा 2 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा, असं छान प्रॉपर शेप तयार होतो आहे. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे.
पांढरा मोती, हिरवा, पांढरा, 3 मोत्यांमधनं धागा पुढे केला. मग 2 हिरवे मोती, एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती. त्यात 3 हिरवे पांढरे मोती घ्यायचे. हे 2 पांढरे, एक पांढरा आणि एक हिरवा मोती धागा पुढे करून घ्यायचा. मग हे 3 पांढरे मोती, एक पांढरा, 2 लाल. पांढरा, 2 हिरवे आणि 5 मोत्यांमधनं एक वेळेसच धागा पुढे करते. आता सेम काय करायचं असतं ना, आता इथे 3 पांढरे येतील, त्यानंतर एक पांढरा, मग 2 लाल, मग इथे परत 3 पांढरे, मग एक पांढरा, 2 लाल, हे आपण हा सर्कल कंप्लीट करून घेऊ. तर हा लास्ट पार्ट आहे, लास्ट षटकोन तयार करायचा आहे. तर मी इथे 2 लाल मोती घातले आहेत. मग त्यानंतर हा जो आधीच्या षटकोनाचा पांढरा मोती आहे आणि त्यानंतर हे खालचे 2 हिरवे मोती आणि हा पांढरा मोती, 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि वरच्या या पांढऱ्या मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा. तर हा आपला हा पण राऊंड एक तयार झाला आहे. आता पुढच्या राऊंडला आपल्याला स्क्वेअर करायचे आहेत सगळ्या प्रत्येक मोत्यावरती. तर चला आता आपण पुढचा राऊंड सुरू करूया. इथे आपल्याला आता इथे 3 लाल मोती घ्यायचे. त्याच मोत्यातनं अपोजिट डिरेक्शनने धागा पुढे करून पुढच्या पांढऱ्या मोत्यात धागा पुढे करूया. इथे पण 2 लाल मोती घ्यायचे आणि हा लाल आणि हा पुढचा पुढे लाल मोत्यातनं धागा पुढे केला आहे. हे बघा, इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 2 लाल मोती आणि पुढचा हा लाल मोती, 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. इथे माझा धागा संपला, धागा काढून घेते. इथे एक लाल मोती घ्यायचा, मग एक पांढरा, हा पांढरा, मग हा लाल आणि हा पुढचा पांढरा मोती, 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. इथे आपण आता 2 लाल मोती घेऊ, लाल, पांढरा आणि पुढचा पांढरा, 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करायचा. परत 2 लाल मोती घ्यायचे, लाल, पांढरा आणि लाल, 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेतला. इथे आता आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. इथे एक लाल आणि एक पांढरा, पहिले एक लाल, मग एक पांढरा मोती,
पांढरा लाल पांढरा, 3 मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. इथे 2 लाल मोती, एक लाल आणि 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करायचा. परत 2 पांढरे लाल मोती, एक लाल पांढरा आणि लाल, 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. इथे 2 पांढरे मोती आणि 3 लाल मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. एक लाल एक पांढरा, पहिले एक लाल मग एक पांढरा मोती, पांढरा लाल आणि पांढरा, 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. बघा इथे 2 लाल मोती, प्रोसेस सेम आहे. तर मी आता 1-2 करून दाखवते परत पुढच्याकडे. इथे परत 2 लाल मोती आणि बाकीचं सर्कल मग सेम याच प्रोसेसने तुम्ही कंप्लीट करून घ्या. तर या लाल मोत्यावर आपण आलो आहे. इथे आपल्याला 2 पांढरे मोती ॲड करायचे आणि हा 2 लाल आणि हा तिसरा लाल मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. इथे एक लाल एक पांढरा, पहिले एक लाल मोती मग एक पांढरा मोती, पांढरा लाल आणि पांढरा, पांढऱ्या मोत्यावर आलो आहे आपण. इथे 2 लाल मोती ॲड करायचे, हा लाल आणि हे 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. ही डिझाईन बनवत असताना धागा जास्ती घट्ट ओढू नका, रांगोळी ताणल्यासारखी दिसते. परत इथे पांढऱ्या मोत्यावर आहोत. इथे परत 2 लाल मोती घ्यायचे, लाल पांढरा आणि लाल, लाल मोत्यावरती इथे धागा आलेला आहे. तर इथे आपण 2 पांढरे मोती ॲड करू. तिन्ही लाल मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. इथे एक लाल आणि एक पांढरा, पहिले एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घेऊ. पांढरा लाल पांढरा, 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. तर आता ही सेम प्रोसेस वापरून राहिलेला सर्कल कंप्लीट करून घ्या. तुम्ही थोडं रिवाइंड करून परत प्ले केलं तर तुम्हाला हे पूर्ण सर्कल करायला मदत मिळेल आणि आपला थोडा वेळ वाचेल, व्हिडिओ जास्ती लांब होणार नाही. तर हा कंप्लीट झाल्यावर मी पुढचा सर्कल सांगते. आपला हा राऊंड कंप्लीट झाला. आता हा जो लास्ट सेकंड स्क्वेअर आहे, इथे आपल्याला 2 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत. मधला लाल, हा लाल, या 2 लाल मोत्यातनं आपला हा स्क्वेअर कंप्लीट झाला. त्यानंतर हा पुढचा लाल आणि लास्ट स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला हा आधीच्या स्क्वेअरचा पण एक लाल आहे, त्यावरनं धागावरती ओढून घ्यायचा आणि इथे आता आपल्याला सिंगल व्हाईट मोती ॲड करायचा आहे आणि 1 2 3 या तिन्ही मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि या मोत्यावर आपण धागा वरती करून घेऊ. जसं आपला हा सर्कल इथे कंप्लीट झाला आहे. आता पुढच्या सर्कलसाठी आपल्याला या मोत्यावर जो सर्कल स्क्वेअर येईल त्याच्यासाठी आपल्याला 1 रेड आणि 2 व्हाईट कलरचे मोती लागतील.
पहिले एक रेड ॲड करायचा आणि मग 2 व्हाईट कलरचे मोती, ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्याच अपोजिट साईडने पुढे करून घ्यायचा आणि पुढच्या मोत्यावर धागा पुढे सरकवून घ्यायचा आपल्याला. हे झालं. आता इथे 2 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत. या 2 लाल मोत्यांमधनं आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यामध्ये धागा पुढे सरकवून घ्यायचा. असं आपलं झालेलं आहे. आता इथे आपल्याला 2 लाल कलरचे मोती लागतील. हा मधला पांढरा आणि हा खालचा पांढरा, या 2 मोत्यांमधनं आणि हा पुढचा पांढरा मोती, यामध्ये आपण धागा पुढे सरकवून घेऊ. इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती लागेल. पहिले एक पांढरा मोती ॲड करायचा, मग एक लाल, आणि मग हा लाल, पांढरा आणि हा लाल, या 3 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. हे झालं. आता इथे आपल्याला एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. पहिले एक लाल मोती ॲड करायचा आणि मग एक पांढरा मोती. हा पांढरा, लाल आणि लाल 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ आपण. आता इथे 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे. हा लाल, लाल आणि पांढरा. इथे आता आपल्याला 2 लाल कलरचे मोती लागतील. हा मधला पांढरा, हा पांढरा आणि हा, या 3 मोत्यातनं धागा फिरवून पुढे करून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे आपल्याला एक लाल आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. पहिले एक पांढरा मोती, मग एक लाल मोती. असे 2 मोती ॲड केलेत की हा लाल, पांढरा आणि लाल, या 3 मोत्यातनं धागा फिरवून पुढे करून घ्यायचा. आता इथे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती. हा पांढरा, मग लाल आणि लाल, या 3 मोत्यांमधनं धागा फिरून पुढे करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 2 पांढरे मोती लागतील. हा लाल, लाल आणि पांढरा. हे बघा, ही डिझाईन कंप्लीट होत असताना आपल्याला हे बरोबर शेप्स इथे दिसतात. हा व्ही शेप होतो व्हाईटचा, आणि 3 लाल मोत्यांचा पण इथे व्ही शेप होतो आहे, आणि हा असा ए पॅटर्नमध्ये इथे तयार होते डिझाईन. तर हे जर पॅटर्न तुम्ही लक्षात घेतले बनवताना, तर आपल्याला हे जे पुढचं पण सर्कल कंप्लीट करताना खूप सोपं जाणार. आता इथे आपल्याला व्ही शेप, पांढऱ्या व्ही शेपची एक लाईन रेडी आहे. तर इथे आपल्याला आता पुढची प्रोसेसमध्ये हे रेड व्ही रेडी होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 पहिले लाल मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3, तिन्ही पांढऱ्या मोत्यांमधनं धागा फिरवून पुढे करून घ्यायचा. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती लागेल आणि मग एक लाल मोती.
पांढरा लाल आणि लाल पांढरा आणि लाल 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. मी अजून एक कंप्लीट करून दाखवते, मग बाकी सेम प्रोसेसने कंप्लीट करून घेऊ आपण. इथे आपल्याला एक लाल मोती आणि एक पांढरा घ्यायचा. पहिले एक लाल मग एक पांढरा, पांढरा लाल आणि लाल या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून पुढे करून घेऊ. इथे आता 2 पांढरे मोती, हे 2 लाल आणि पांढरा, 3 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि पुढे करून घ्यायचा. इथे आता 2 लाल मोती परत, आणि या 3 पांढऱ्या मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. इथे एक पांढरा आणि एक लाल मोती घ्यायचा. आणि लाल पांढरा लाल या 3 मोत्यांमधनं धागा फिरून पुढे करून घ्या. हे बघा, आता सेम प्रोसेस आपण पूर्ण सर्कल कंप्लीट करू. मग मी लास्टच्या पार्टमध्ये कसं जॉईन करायचं ते सांगते. इथे आपलं सर्कल कंप्लीट झालं आहे. आता हा लास्ट सेकंड स्क्वेअर आहे, तिथे तो कंप्लीट करताना आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहेत. हा पांढरा, हा आणि हा या 3 पांढऱ्या मोत्यांमधनं धागा फिरवून पुढे करून घ्यायचा आहे. आता लास्ट स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला जो आज सर्वात आधीचा स्क्वेअर होता त्याचा जो साईड्स मोती आहे त्यातनं पण धागा वर करून घ्यायचा आहे. आणि इथे एक लाल मोती ॲड करायचा आहे आता. अशा आपला ही छान मोत्यांची भरीव रांगोळी तयार झालेली आहे. तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रांगोळी नक्की शेअर करा. जय गजानन.